आणि गोंदिया लोकसभेचे उमेदवार सुनील मेंढे यांच्या प्रचाराकरिता भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा साहेब यांची सभा या गोंदिया जिल्ह्यामध्ये सर्कस ग्राउंड या ठिकाणी होत आहे आणि आपण पाहू शकता या ठिकाणी भव्य असं स्टेज तयार करण्यात आला असून या स्टेजवरून जे.पी. नड्डा बोलणार आहेत आणि त्यासोबतच नागरिकांना आणि कार्यकर्त्यांना बसण्यासाठी 20 ते 25 हजार कार्यकर्त्यांची या ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे आणि या ठिकाणी जे.पी. नड्डा आपल्या भाजपाच्या उमेदवाराच्या सोबतच गडचिरोली आणि चंद्रपूरच्या जवळ असलेले खासदार अशोक नेते यांची प्रचारसभा दोन्ही ठिकाणची प्रचारसभा या ठिकाणी घेणार आहेत आणि आपल्यासोबत बोलण्यासाठी गोंदियातील ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष गजूभाऊ फुंडे आहेत। भाऊ, काय सांगाल, कशा प्रकारे सभा आहे आणि याच्यात आपण कोण येणार आहे? आज गोंदिया भंडारा लोकसभा क्षेत्राचे उमेदवार श्री सुनीलजी मेंढे तसेच गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे उमेदवार श्री अशोकजी नेते यांच्या प्रचाराकरिता भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय जे.पी. नड्डा साहेब यांचं आज गोंदिया इथे आगमन होत आहे आणि या क्षेत्रातील जनता नड्डा साहेबांचे विचार आणि त्यांचे मार्गदर्शन ऐकण्याकरता आतुरतेने वाट बघत आहे। एक साधारणपणे 3 ते 4 दरम्यान इथे त्यांचं आगमन होणार आहे आणि ही सभा इथे सुरू होणार आहे। या सभेला अंदाजे 25 ते 30 हजार लोक उपस्थित राहण्याची शक्यता आहे आणि या कार्यकर्त्यामध्ये भरपूर उत्साह आहे आणि नड्डा साहेबांचे विचार आणि मोदी साहेबांचा संदेश घेऊन नड्डा साहेब इथे येत आहेत आणि या दोन्ही उमेदवारांना विजयी करण्याकरता महायुतीचे सर्व घटक पक्ष, त्यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नेते हे जोमाने कामाला लागलेले आहेत आणि निश्चितपणाने या दोन्ही लोकसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाचा विजय होईल अशी आशा बाळगून आहे। आपण पाहू शकता की गडचिरोली चिमूर लोकसभा आणि भंडारा गोंदिया लोकसभेच्या प्रचारासाठी राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा साहेब यांची या ठिकाणी सभा आहे। आता या सभेमध्ये ते काय बोलतात आणि आपल्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी कोणती भूमिका घेतात याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। राकेश रामटेके, जय महाराष्ट्र न्यूज, गोंदिया।